हॅलो एव्हरीवन. हॅलो. आवाज येतोय सगळ्यांना? नसेल येत तर डॉक्टरकडे जाऊन या. डॉक्टर आहे का इथं डॉक्टर साहेब कोणी? काय आहे साहेब? डॉक्टर आहे तुम्ही? अच्छा, प्रोफेशनली डॉक्टर आहे आणि पॅशननी तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे पॅशन आणि प्रोफेशनमध्ये खूप डिफरन्स आहे. इथं इंजिनियर सगळे बसलेले आहेत. हे इंजिनिअरिंग करतात आणि बाहेर जाऊन फोटोग्राफर बनतात. तर माय सेल्फ मयूर, माझं नाव मयूर आहे आणि मी पूर्णपणे इलॉजिकल आहे. इलॉजिकल ह्याच्यामुळे मला सांगा मयूर म्हणजे काय? माहिती आहे कोणाला मयूर म्हणजे काय? मोर. आता माझ्याकडे बघा, कोणत्या अँगलने मी मोर दिसतो ते सांगतो. काही लॉजिकल लॉजिकच नाही बसत कुठे, म्हणून मी म्हटलं की मी इलॉजिकल आहे. माझं नाव मोर आहे म्हणजे मयूर आहे आणि मी स्वतःला वाघ समजतो. एखाद्या पॉलिटिकल लीडर कसा स्वतःला वाघ समजतो तसं मी स्वतःला वाघ समजतो. त्याचं रिझल्ट काहीच नाही, इलॉजिकल. तर आता विषय असा आहे की मी इकडे परफॉर्मन्स करायचा होता म्हणून आज मी इकडं निघालो. आणि निघालो, मला घरच्यांनी विचारलं की अरे म्हणे कुठे चालला? मी म्हटलं मी चाललो गंगापूर रोडला. घरचे म्हणे की सांभाळून जा, तिकडे बिबटे आहे. ते ऐकून या वाघाची फाटली आणि मग मला कळलं वाघ आणि माणसामध्ये पण फरक आहे. पण काय करणार, आता घरच्यांनी एवढी भीती घातल्यामुळे मी सगळ्यात आधी काय केलं की मनाला समजवलं की यार काही नाही होणार. पण एक मनात प्रश्न आला की समजा समोर जर बिबटे आला तर काय करायचं? तेव्हा माझं मन मला बोललं की तू काहीच नाही करायचं, जे करायचं ते बिबट्याच करणार आहे म्हणे. आणि मग त्याच्यानंतर थोडीशी निगेटिव्हिटी आल्यामुळे मी मोबाईल घेतला, त्याच्यात मी शोधायला सुरुवात केली. कारण की माणसाचा मनापेक्षा जास्त मोबाईलवर विश्वास आहे. म्हणून मी तिथं बघितलं की जर बिबटे आला तर काय करायचं. तिचा पहिली लाईन लिहिली होती की सगळ्यात पहिले तुम्ही घाबरायचं नाही. म्हटलं हे सोल्युशन आहे की सांत्वन आहे? आणि मग मी म्हटलं की चला सांत्वन तर सांत्वन, आपण अजून पुढे जाऊया. मग त्यानंतर मी अजून थोडंसं पुढे बघितलं तर तिथं लिहिलं होतं की तुम्ही बिबट्याच्या समोर जेव्हा जाल तेव्हा थोडंसं हात वरती करा, तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहे असं त्याला दाखवा. म्हटलं यार इन शॉर्ट हे किंग कॉंग म्हणायला सांगताय. म्हटलं स्वभावाने मी किंग आहे, दिसायला मी कॉंग आहे. मग म्हटलं काय अडचण, हे पण जमते आपल्याला. मग त्यानंतर अजून एक सोल्युशन दिलं त्यांनी की समजा बिबट्याच्या समोर आला तर सर्वप्रथम आपली जी मान आहे ती वाचवायची म्हणे, जेणेकरून तो तुमच्या मानेला पकडणार नाही. म्हटलं हे भारी आहे. मी म्हटलं सेफ आहे, मला मान कुठे? आता मला शरीरामध्ये मान नाही, घरी गेलं का मानपान नाही. आणि आमचा हाच प्रॉब्लेम आहे 90sच्या मुलांचा की आम्हाला कुठंच मानपान नसतो. आमच्या घरातले आम्ही काळजीवाहू मुख्यमंत्री असतो. म्हणजे घरातलं दळण आणण्यापासून तर लहान भावाला वळण आणण्यापर्यंत सगळं आम्हालाच करावं लागतं. तर आमचा प्रॉब्लेम आणि इतकं स्ट्रगल आहे ना आम्हाला की वरच्या पिढीसोबत एकदम स्ट्रिक्ट राहावं लागतं आणि खालच्या पिढीसोबत एकदम कूल राहावं लागतं. वरच्या पिढीसोबत जर कूल राहायला गेलो तर ते म्हणतात की पोरगं बिघडलंय. खालच्या सोबत जर आपण स्टिक राहायला गेलो तर ते म्हणतात की हे जुना फर्निचर आहे. म्हटलं बरं ठीक आहे, चला जाऊ द्या. आता इथं बरेच जण जे बसलेत ना हे जेन झी आहेत, बरोबर ना? आणि मी जेन वाय आहे, बरोबर? तर याच्यामध्ये खूप सारा फरक आहे. सगळ्यात पहिला फरक हा नावांचा आहे. आमच्या वेळेस नावाचं एखाद्याचं असं प्रकाश, आम्ही त्याला म्हणायचो पक्या. एकाचं नाव म्हणायचं सूरज, आम्ही त्याला म्हणायचो सूर्या. तसं मलाही म्हणायचे मयूरला मैऱ्या. ऐकून घेतलं. आत्ताचे जे जीच नाव एकदम भारी असतात. याचं नाव आहे, काय नाव तुझं? प्रियांशू. याला प्रेमाने काय म्हणतात? प्रियू. याला आई वडिलांनी मुलगा पैदा केला तर मुलगी करून टाकता तुम्ही. आता याचं नाव काय रे? साहिल ना? हा साहिल. आणि याला काय म्हणतात प्रेमाने? साहिल. म्हटलं सहित मान करतो नाही ना, असा हा नावांचा प्रॉब्लेम आहे.
ग्रामीण भागात गेला ना काही काही नावं फार विचित्र असतात. जसं की काही मुलं काही पॅरेंट्स आपल्या मुलांचं प्रेमाने नाव ठेवतात, जसं की सोन्या. त्यांना वाटतं की आपला मुलगा सोन्यासारखा वागेल. तो सोन्या जेव्हा माती खायला सुरुवात करतो मग कळतं की चूकच झाली. चूक सोन्या नाव ठेवण्याची नव्हती, बाकी तुम्ही समजून घ्या. अजून एक गोष्ट, काही पॅरेंट्स आपल्या मुलाला म्हणतात गोट्या. कोणत्या पॅरेंट्सला आपल्या मुलांना गोट्या म्हणायला आवडतं. मग मला वाटलं की कदाचित पॅरेंट्सला गोट्या जास्त आवडत असतील. जे तुमच्या हातात येते माझ्या डोक्यात नाहीये. त्याच्यानंतर JNZ आणि JNY मध्ये फार मोठा फरक असतो. एकदा माझ्या घरी म्हणजे मला दोघं पण मित्र आहेत, JNZ आहेत, JNY आहेत. एकदा दोघं माझ्या घरी आले. घरचे म्हणे कोण आले, म्हटलं YZ आले. त्याच्यानंतर एकाचं नाव होतं मदन, एकाचं नाव होतं चैतन्य. ऑब्विसली एक JNZ होतं, एक JNY होता. नावांचा फरक असणारच आहे. घरचे म्हणे यांचं नाव काय, म्हटलं MC. ते ऐकल्यानंतर मला कळलं की उजवा हात जो आहे तो डाव्या गालावरती फार जोरात लागतो. म्हटलं शांत बसणं चांगलं म्हटलं यांच्यासमोर. मग शांत बसलो होतो. तर मित्र आले, ते माझ्याशी बोलले. जाताना म्हटले की BC. ते बघितल्यानंतर घरच्यांनी माझ्याकडे बघितलं, म्हणे काय झालं. म्हटलं काय झालं याच्यामध्ये. म्हणजे तो तुला BC बोलला. अरे म्हटलं तो बी केअरफुल बोलला. म्हणजे सगळ्या ठिकाणी काय असे शॉर्टकट वर्ड्समुळे ना पॅरेंट्सला कळत नाही आपण काय बोलतोय, त्यांच्या डोक्यात वेगळंच असतं. आता हा साहिल आहे. साहिल शायरी फार छान लिहितो. ज्या वेळेत अभ्यास करायचा त्यावेळेस प्रेम केलं तू, नाही ना. याला बघून मला पण वाटलं की मी पण काहीतरी लिहू शकतो. 2 वही मी लिहिल्या होत्या. मी म्हणजे असं कॅज्युअली लिहिलं आणि घरात मी ती शायरी म्हणत होतो. शराब में नशा है, उससे ज्यादा नशा तो उसमें है. शराब में नशा है, उससे ज्यादा नशा तो उसमें है. अब बताओ शराब हराम है या वो. मग माझ्या मम्मीने ऐकलं. मागून ती बोलली शराब हरामी आहे बेटा, तू हरामजादा आहे. म्हटलं वो और वो हरामजादी. थँक्यू.